नमस्कार. आपण एका वेगळ्या आणि विलक्षण अशा विषयाची सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2009 च्या निमित्ताने सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांसाठी एक विशेष असा उपक्रम या निमित्ताने मी त्याच्यासाठी सादर करतोय. खरं म्हणजे हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि शुद्ध विज्ञानावर आणि तत्वज्ञानावर आधारित असल्यामुळे तो थोडासा क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. परंतु जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये आणि पुरावे देत, संदर्भ देत या विषयाची मांडणी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मला चांगलं आठवतं 1996चा कालावधी असावा. त्यावेळेस मला एका राजकीय पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने त्या पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांसमोर बोलण्याची संधी मिळाली. राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या भविष्यावर कशी परिणाम करते, त्याच्यातून त्यांना शक्ती कशी मिळते, सत्तेनंतर त्यांचा मत्सर कसा होतो, द्वेष, आणि त्याचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होतो, आणि या सगळ्या ज्या मानस लहरी आहेत, मेंदू लहरी आहेत किंवा ह्या शक्ती आहेत मनातल्या किंवा वातावरणातल्या, यांचा त्याच्या वास्तूवर म्हणजे वास्तुशास्त्र किंवा फेंगशू नव्हे, वास्तूंच्या लहरींवर काय परिणाम होतो, याबद्दल मी त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर एक 40 ते 45 मिनिटांचं सादरीकरण करणार होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ रात्रीचे 1:45 वाजले मी बोलत होतो आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मला एवढे प्रश्न विचारले. म्हणजे माझं लेक्चर 1 तासात संपलं, परंतु मला एवढा प्रश्नांचा भडीमार झाला आणि मला असं वाटलं की मला त्या दिवशी कळलं की स्वामी विज्ञानानंदांनी 40 वर्ष ज्या विषयाचा अभ्यास केला त्या विषयाची ताकद किती आहे आणि हा किती गरजेचा विषय आहे. या विषयानंतर मी लेख लिहिले, भाषणं केली, परंतु नंतर मधल्या काही कालावधीत मला असं वाटलं की अशा प्रकारचा एखादा ऑनलाईन कोर्स इंटरनेटवर, टीव्हीवर असावा की जो राजकीय नेत्यांना आणि राजकीयच नव्हे, कोणत्याही क्षेत्रामध्ये नेतृत्व करू इच्छिणाऱ्या किंवा महत्त्वाकांक्षी लोकांना किंवा ज्यांना स्वामीजी कर्तबगार लोकांना असा शब्द वापरायचे, अशा लोकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरावा अशी फार दिवसापासून माझी इच्छा होती. आणि या निमित्ताने हा प्रकल्प माझ्या हातून होतोय याबद्दल मला आनंद आहे आणि स्वामीजींची एक इच्छा या निमित्ताने पूर्ण होत आहे. कर्तबगार माणूस जो असतो सामान्य माणसापेक्षा तो वेगळा असतो. म्हणजे 1993च्या दिवाळी स्वामीजींनी कर्तबगार माणसाची व्याख्या केलेली आहे. अपेक्षेपेक्षा जे निराळे परिणाम घडवण्याची क्षमता ज्या माणसात असते तो साधारण कर्तबगार असं म्हणता येईल. पण विशेष असं की अशा कर्तबगार माणसाच्या आयुष्यात सुद्धा जे धक्के बसतात ते अपेक्षेपेक्षा निराळे असतात. मला बहुतेक राजकीय नेते असे म्हणतात की आम्हाला हे अनपेक्षित होतं, आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, किंवा हे असं संकट येईल असं वाटलं नव्हतं, अचानक मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल असं वाटलं नव्हतं, किंवा मुलगा गेला, बदनामी झाली, सत्तांतर झालं, निवडणुकीतलं अपयश आलं, आरोग्य बिघडलं. एक ना अनेक प्रकारचे संकट जेव्हा राजकीय नेत्यांना येतात तर साधारणपणे राजकीय नेते त्याच्या मागचा कार्यकारणभाव हा राजकीय पद्धतीने शोधतात. अर्थात आपला देश हा आध्यात्मिक असल्यामुळे आणि बहुतेक नेते आणि जनता सुद्धा ही धार्मिक, आध्यात्मिक आणि दैववादी असल्यामुळे साधारण नेते लोक या संकटांचा शोध किंवा त्याच्या कारणांचा शोध कुठेतरी आपल्या
कर्मशुद्धीसाठी किंवा मनशुद्धीसाठी सुद्धा घेतात. आणि मग त्याच्यातून अनेक बाबा महाराजांकडे जाणं किंवा गुरूंकडे जाणं, एखाद्या आश्रमाशी जोडलं जाणं, ही कुठेतरी नेत्याला एक गरज मानसिक वाटते. आणि मग त्याच्यातून श्रद्धा अंधश्रद्धेचा खेळ सुरू होतो. काही नेत्यांना लाभ होतो, काहींना होत नाही. आणि कुठेतरी तो नेता कष्ट करत असतो, त्यातून तो वरती येतो आणि परत त्याचं श्रेय घ्यायला काही लोक पुढे येतात. तर असं हे चक्र त्याच्या आयुष्यात चालू राहतं. तर स्वामीजींनी याला एक पर्याय म्हणून किंवा नेत्यातला अधिक चांगली शक्ती मिळावी म्हणून त्याला मूलभूत स्वरूपाचं ज्ञानच मिळालं पाहिजे, यासाठी यशमत्सर नावाचं एक पुस्तक 1985 साली लिहिलं होतं. स्वामीजींचं असं म्हणणं होतं की कोणत्याही नेत्याला 8 प्रकारची सुख हवी असतात. मान, सत्ता, आर्थिक यश, सुरळीत यश, संपत्ती, राजकारणातलं यश. आणि ह्याच्या बदल्यात त्याला 8 प्रकारची दुःख येतात. म्हणजे अपमान, अपघात, जवळच्या नातेवाईकांवर संकट, ही त्यापैकी काही संकट आहेत. साधारण 85% नेत्यांच्याबद्दल असं दिसून आलं स्वामीजींना की कर्तबगार नेत्यांच्या मुलांना जास्ती धोका होतो. त्याचं कारण असं आहे की नेत्यावर येणाऱ्या संकटाबद्दल स्वतः नेता हा बऱ्याचदा सक्षम असतो मुकाबला करण्यासाठी, परंतु त्याचा जो वीक पॉईंट असतो, त्याचा मुलगा, तो तेवढा सक्षम नसतो या मत्सराचे आघात सोसण्या इतपत. आणि त्याचा एक परिणाम म्हणजे त्या मुलाचा कुठेतरी अपघातात बळी जाणं किंवा आरोग्य बिघडणं किंवा अचानक अनपेक्षित संकट येणं, अशा घटना घडतात. राजकीय नेत्यांना जेव्हा स्वामीजी सांगत असत की त्याच्यावरचा कार्यकारण भाव तुम्ही लक्षात घ्या, आणि मग त्यांनी एक मत्सरघात मुक्ती असा एक उपक्रम तयार केला आणि त्याच्यामध्ये ते राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करत असत, शिकवत असत. स्वामींचा मूळ उद्देश होता की राजकीय नेत्यांनी स्वतःच मूलभूत ज्ञान घ्यावं आणि आपलं मनोबल वाढवावं आणि येणाऱ्या संकटावर मात करून, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये मूलभूत तत्वज्ञानामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की, आणि स्वामीजींनी ती वेळोवेळी मांडलेली आहे की दुःख कोणालाच टळलेलं नाहीये. जगातलं कोणते तत्वज्ञान, कोणती थेरपी ही माणसाचं दुःख कमी करत नाही, तर दुःख सहन करण्याची क्षमता वाढविते. आता प्रश्न असा आहे की जर तुमच्या मनाचा संकल्प असेल की अमुक एक धार्मिक विधी केल्यामुळे किंवा अमुक गुरुकडे गेल्यामुळे किंवा तमुक जप केल्यामुळे माझं दुःख कमी होईल, तर तसं ते होऊ शकतं. कारण संकल्पावर हे बरंच अवलंबून आहे. माध्यम काही असू शकेल, म्हणजे एखादा मंत्राचा जप असू शकेल किंवा मौन धारण करणं, हा पण एक संकटमुक्तीचा मार्ग आहे. अनेक त्याचे मार्ग आहेत. हे प्रत्येकाच्या संकल्पावर अवलंबून आहे. परंतु मूलभूत ज्ञान जर एखाद्या विषयाचा असेल तर कुठल्याही संकल्पाला ते अधिक फायदेशीर ठरतं. हाच आमच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे आणि अनुभव सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुमचा श्रद्धा मार्ग किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीवर श्रद्धा असेल, धर्मावर असेल, पंथावर असेल, गुरुवर असेल, एखाद्या आश्रमावर असेल, संस्थेवर असेल, तर ती श्रद्धा कायम ठेवून त्याला तुम्ही ज्ञानाची जोड देऊन अधिक लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे निव्वळ तत्वज्ञानातला हा जो काही उपक्रम आहे, हा तुमच्या कुठे श्रद्धेच्या किंवा वैचारिक निष्ठेच्या किंवा तत्वज्ञानाच्या आड येत नाही. आता ह्या विषयाचे किंवा विषयाची मांडणी करताना मी 4 टप्प्यात त्याची मांडणी केली आहे. एक म्हणजे मुळात मत्सर निर्माण होतो का आणि तो कसा होतो. दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मत्सराचे परिणाम होतात म्हणजे नेमकं काय होतं, ती प्रक्रिया कशी घडते. तिसऱ्या टप्प्यात मी सांगणार आहे की ह्याचा वास्तूशी संबंध काय. आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण संवाद साधणार आहोत, तो म्हणजे ह्याचे उपाय काय, म्हणजे हे कमी कसं करायचं. नेत्यांशी जेव्हा मी या विषयावर बोलतो ना, तर मला एक अनुभव फार वारंवार येतो. तो म्हणजे साधारण विरोधी पक्षनेते किंवा सत्तेत नसताना राजकीय नेते या विषयाकडे खूप गांभीर्याने बघतात, वेळ देतात. तोच नेता सत्तेमध्ये गेला की ह्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि साधारण या विषयाच्या बद्दल चर्चा करायला टाळतो. हा एक साधारण अनुभव मला आला. अर्थात ह्याला काही अपवाद आहेत, परंतु फारच थोडे राजकीय नेते या विषयाच्या सखोल विषयाच्या व्याप्तीत जाऊ इच्छितात. ह्याला काही अपवाद आहेत निश्चितच. आणि प्रमोद महाजनांनी मला जे प्रश्न विचारले ते मूलभूत स्वरूपाचे होते. ह्याच्या व्यतिरिक्त मला शरद पवारांनी चांगले प्रश्न विचारले.